अपना भिडू बच्चू कडू आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर पुढच्या खाली करा. अपना भिडू बच्चू कडू. नमस्कार. आज आम्ही मंगळवेढा पंचायत समितीसमोर मंगळवेढा गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मंगळवेढा तालुक्यातील दिव्यांगांचा निधी खर्च झालेला नाही, घरकुलासाठी दिव्यांगांना जागा नाही आणि उद्योग व्यवसायासाठी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 200 मीटर स्क्वेअर फूट दिव्यांगांना जागा मिळावी, हे निवेदन आज आम्ही मंगळवेढा गट विकास अधिकारी यांना देत आहोत. आज मंगळवेढा तालुक्यातील दिव्यांगांचा निधी हा कागदावरच खर्च होत आहे, तो खरेखुरा दिव्यांग लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही मंगळवेढा गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आज मी प्रहारचा तालुका अध्यक्ष या नात्याने किंवा पूर्ण प्रहारची टीम घेऊन आज यांना निवेदनात इशारा दिलेला आहे. 31 मार्चपर्यंत जर यांनी पूर्ण निधी नाही तालुक्याचा खर्च केला तर आम्ही त्यानंतर एप्रिलमध्ये एक मोठं आंदोलन उभा करू, एवढं मी या निमित्ताने सांगतो. आज या पंचायत समितीसमोर गट विकास अधिकारी यांना दिव्यांगांच्या विविध मागण्याचं आंदोलन आम्ही दिलेलं आहे. या तालुक्यामध्ये जे ग्रामपंचायत आहेत, ग्रामपंचायतनं 2013पासून राखीव निधी दिलेला नाही. चालू वर्षातलाही 50% निधी देऊची ना दिव्यांगाचं डोळं पुसण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे. जर या ठिकाणी 5 तारखेपासून निधी खर्च नाही झाला तर येणारा काळ पंचायत समितीचा दिव्यांग कर्तन काळ करून या मंगळवेढा तालुक्यातील सर्व दिव्यांगांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही प्रहार संघटना. शासनाने सर्व व्यवस्थित सहकार्य करावे ही सर्व दिव्यांग बांधवाची कळकळीची विनंती आहे. जे आतापर्यंत ज्या दिव्यांगाच्या वेतना आहेत हे शासन दरबारी त्याचं रीतसर त्याचं पालन करत नाहीत आणि जाणून बुजून तेवढंच आम्ही उठाव केला की आम्हाला बोलतात आम्ही करतो, परंतु कागदावरतीच हा खेळ चालू झाला आहे. तर आम्हाला रस्त्यावर उतरल्यानंतर मग अधिकाऱ्यालासुद्धा रस्त्यावर खेचल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. आमचा नेता बच्चू कडू स्वतःचा पायपीट करत शेतकऱ्यासाठी नाही ते झगडतात आणि शासनाच्या ज्या स्कीमा आहेत तो चांगल्या धड नाटक्याला जातात, परंतु दिव्यांगापासून ते वंचित राहतात. तर असं होऊ नये हीच एवढी विनंती आहे.